नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककर प्रचंड मनस्ताप सहन करतायत। माझ्या मागे आपण जर हे खड्डे बघितले तर आपल्याला लक्षात येईल की नाशिककर दररोज किती भयानक खड्ड्यातनं मार्गक्रमण करतायत। एकीकडे शहरात पडलेले हे खड्डे बुजवण्याचं आश्वासन महापालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलं होतं, मात्र ते देखील पूर्ण करण्यात आलं नाही। दुसरीकडे गिरीश महाजन यांनी देखील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तात्काळ हे खड्डे बुजवा असे आदेश दिले होते, मात्र त्यांना देखील अधिकाऱ्यांनी जुमानलेलं नाहीये। अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नाशिकमध्ये आपल्या मेळाव्यादरम्यान अधिकाऱ्यांना थेट इशाराच दिला। शहरातले खड्डे जर तात्काळ बुजवले नाहीत तर अधिकाऱ्यांना घरी पाठवू असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। एकूणच शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून जे खड्डे पडलेत त्यामुळे नाशिककरांना मनस्ताप तर सहन करावा लागतोच आहे, मात्र या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात अनेक नाशिककरांना आपला जीव देखील गमवावा लागलाय। महापालिका प्रशासनाच्या वतीनं पाऊस सुरू आहे, पावसात खड्डे कसे बुजवणार अशा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मात्र आता पावसानं उघडीप घेऊन देखील अनेक दिवस झालेत, मात्र शहरात खड्डे बुजवत असल्याचं काम अद्यापही बघायला मिळत नाहीये। किमान एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यानंतर तरी घाबरून आता महापालिकेचे अधिकारी खड्डे बुजवतील अशी सर्वसामान्य नाशिककरांना अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।